नमस्कार. आज आपण सोप्या पद्धतीने गुलाबजामुन बनवले. चला मग बघू रेसिपी. 1 वाटी दूध घेतलं आपण. 2 वाट्या मिल्क पावडर. आपण खवा बनवतोय ना, त्याच्यामुळे 2 वाट्या मिल्क पावडर घेतलं. ते खाली थंड असताना मिक्स करून घ्यायचं, नंतर गॅस पेटवायचा. आपला खवा तयार. थंड करायला ठेवून देते तवर मी. तर पाक करून घेऊया. 1 ग्लास पाणी, 1 वाटी साखर, थोडं केसर. चांगला पाक तयार करून घ्यायचं 1 चासणीचं. थोडी विलायची पावडर. व्यवस्थित आपला पाक तयार झाला. त्याला आता आपण उतरून ठेवून देऊ. याच्यामध्ये 1 चमचा मी मैदा टाकला, थोडंसं बेकिंग पावडर टाकलं. एकजीव करून व्यवस्थित मळून घेतलं. चांगलं घट्ट मळून घ्यायचं आणि छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या. जशा तुम्हाला वाटतं तशा गोळ्या बनवून घ्यायच्या. एका कढईमध्ये मी तूप टाकलं, थोडं गरम करून घेतलं आणि मग गोळ्या सोडून दिल्या. जास्त गॅस जोरात केल्यानंतर गुलाबजामुन जळू शकतात आणि मध्ये कच्चा राहू शकते. त्याच्यामुळे आपल्याला जास्त गॅस मोठं करून नाही ठेवायचं. कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे. असे थोडे चॉकलेटी झाले काढून घ्यायचे. जो पाक करून ठेवला होता आपण, जास्त म्हणजे थंड नव्हता, तो कोमस होता, त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं. 2-3 तास आपण ते भिजू घालून घेऊया. चांगले भिजले तर मग आतमध्ये पर्यंत पाक जायला पाहिजे. असे सॉफ्ट गुलाबजामुन तयार. चला बरं टेस्ट करून बघूया. एकदम सॉफ्ट, एकदम मस्त. माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब